जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. आज आपण सिंपल मटकीची भाजी बघणार आहोत. तिथे मी मटकी उकडून घेतलेली, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून उकडून घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि आबडधोबड कुटलेलं लसूण आहे. मोहरी तडतडली, जिरे टाकलेले आहेत. लसूण आबडधोबड ठेचून टाकलेलं आहे. लसूण लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. त्यानंतर खोबऱ्याचा किस करून घ्या किंवा खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. लसूण लालसर भाजल्यानंतर खोबऱ्याचं जे आपण वाटण केलं आहे ते टाकायचं आहे. खोबरं लालसर जास्त नाही परतवायचं आहे. थोडंसं असं तांबडसर कलर आला की लगेच कांदा टाका, कारण की कांदा पण भाजायचा आहे. कांदा भाजूस तर खोबरं जळेल, त्यामुळे खोबरं टाकलं की लगेच आपण कांदा टाकला आहे. आणि आता हे दोन्ही पण चांगलं परतवायचे कमी गॅस करून. कांदा चांगला लालसर भाजला पाहिजे, नाहीतर तो टचटच लागेल. लालसर कांदा झाल्यानंतर टमॅटो टाका. टमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे. आता इथे मी जाडं मीठ वापरणार आहे. अगदी थोडी क्वांटिटी वापरायची आपल्याला, कारण की मटकी शिजताना आपण मीठ टाकलेलं आणि जाडं मीठ ऑलरेडी खारट असतं, त्यामुळे एकदम थोडं जाडं मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा पण लालसर होईल आणि टमॅटो पण मऊ शिजतील पटकन. त्यामुळे सगळं वाटण एकजीव करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून द्यायचं किंवा भाजून द्यायचं आहे. त्यानंतर बेसिक मसाले टाकायचे, जसं की लाल तिखट आता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका. गरम मसाला, हळद टाकायची गरज नाही, कारण की मी मटकी उकडताना ऑलरेडी हिंग, हळद आणि मीठ टाकले. हळद टाकली हे सांगायचं राहिलं होतं. सो हे सगळे मसाले पण परतवा चांगले. 1 ते 2 मिनटं मसाले परतून द्या. त्यानंतर उकडलेली मटकी टाकून द्या. तुमची मटकीची भाजी एकदम रेडी आहे खाण्यासाठी. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.